कर्नाटकातून गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची मोलम चेक नाक्यापूर्वीच अडवणूक करून आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली असून पर्यटकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशसह विविध राज्यातून दररोज शेकडो पर्यटक आपल्या वाहनांसह गोव्याकडे रवाना होत असतात। वाहनांच्या कागदपत्राची तपासणी करण्यासाठी मोलम येथे डिजिटल चेकनाका कार्यरत आहे। मात्र डिजिटल चेकनाका सुरू झाल्यानंतर गोवा पोलिसांनी मोलम चेकनाक्याच्या सुमारे 500 मीटर आधीच वाहन चालकांना अडवत असल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात आलाय। व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या वळणावर वाहने थांबून गोवा पोलिसांनी चालकांची चौकशी केली जात असल्याचं चित्र दिसून येत आहे। काही सोशल मीडिया पोस्टमध्ये पर्यटकांकडून विविध कारणे सांगून दंडाच्या नावाखाली पैसे उकळले जात असल्याचाही दावा करण्यात आलाय। हा प्रकार शिफ्ट निहाय सुरू असल्याचाही आरोप करण्यात येत आहे। दरम्यान या व्हिडिओतील दावे आणि आरोपांची अधिकृत पुष्टी तरुण भारत न्यूज करत नाही आणि संबंधित यंत्रणांकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। मात्र या व्हायरल व्हिडिओमुळे गोव्यातील पर्यटन व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून व्हायरल व्हिडिओतील आरोप कितपत खरे आहेत याची चौकशी होणे आवश्यक आहे। पर्यटकांना होणारा संभाव्य त्रास आणि गोव्याच्या पर्यटन प्रतिमेवर होणारा परिणाम लक्षात घेता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे। तरुण भारत डिजिटल न्यूज, बेळगाव।